पंढरपूरमध्ये आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या आषाढी यात्रा 2026 यात्रेकरूंना व भाविकांना पंढरपूर नगर परिषद पंढरपूर यांच्याकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे। भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे नगर परिषदेतर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले आहे। शहराचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे। सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता भाविकांनी खालील प्रकारचे सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पंढरपूर नगर परिषदेने केले आहे। त्यांना राहण्याची व्यवस्था, यात्रेकरू, दिंडीकरू, खडतरी, भाविक भक्त यांची राहण्याची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केली आहे। कोणत्याही धोकादायक इमारतीमध्ये भाविकांनी राहू नये अशा प्रकारचे ही नगरपालिकेने भाविकांना आवाहन केले आहे। त्या नंतर उघड्यावरील अन्न टाळा, म्हणजेच आपले आरोग्य बिघडू नये म्हणून उघड्यावरील माशा बसलेले अन्नपदार्थ, शिळे अन्न आणि नासकी फळे, कापलेली फळे खाणे टाळावे। त्यानंतर पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा। तसेच घनकचरा व्यवस्थापन, आपल्या मठ संस्था वास्तव करणाऱ्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा पत्रवाळी द्रोण, श्रेय खरकटे आणणे, ओला सुका कचरा वेगवेगळा साठवून ठेवून आपल्या घंटागाडीमध्ये टाकण्यात यावा। तसेच शौचालयांचा वापर करावा। नगर परिषदेने जागोजागी उभा केलेल्या शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन भाविकांना केले आहे। तसेच प्लास्टिकचा वापर टाळा। नगरपालिकेने आवाहन केले आहे की ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्यावरती बंदी आहे आणि पंढरपूर परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी कापडी पिशव्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। तसेच प्रशासनाला सहकार्य करा। आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस आणि स्वयंसेवकाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। वैद्यकीय मदत, कुठलाही त्रास झाला तात्काळ नगर परिषद प्रथमोपचार केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। पार्किंग व्यवस्था ही पार्किंग नेमून दिलेल्या ठिकाणीच करण्याचे आवाहन केले आहे। त्यामध्ये आबाबाई पटण असेल, संत गजानन महाराज मठ असेल, इसवावी विसावा मंदिर असेल, त्यानंतर कुंभार घाट आहे, सांगोला रोड आहे, कराड रोड आहे, रेल्वे स्टेशन, वाकरी पालखी तळ अशा अनेक ठिकाणी त्यांनी पार्किंगची सोय केली आहे। सर्व या सूचनांचे पालन करण्यासाठी नगरपालिकेने आवाहन केले आहे। असे आवाहन मुख्य अधिकारी श्री महेश रोकडे, पंढरपूर नगर परिषद, तसेच उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, तसेच नगराध्यक्षा सौ प्रणिता भालके यांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे।